नमस्कार, मी प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे। मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच। आज आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत। तो विषय आहे की स्त्री आणि स्त्रीने कशी बचत करायला हवी। आपण बघितलं आहे की बहुतेक बायांना म्हणजे स्त्रियांना बचत करण्यात माहिर मानलं जातं। म्हणजे पुरुषाच्या तुलनेने स्त्री जास्त बचत करते। पुरुषांनी पैसे कमवून आणायचे आणि स्त्रीनी सगळं त्याचं बजेट करायचं। म्हणजे कुठे काय पैसे खर्च करायचे आहे, घरी किराणा आणणे, कपडे घेणे, या सगळ्या गोष्टी आधीपासून स्त्रिया करत आल्या होत्या किंवा करत आहेत। आपण बघतो की आपल्याला कधी कधी खूप फील होतं की मी काही वर्किंग नाही आहे, मी काही जॉब करत नाही आहे, मी एक हाऊसवाईफ आहे। आपण हाऊसवाईफ आहे या गोष्टीचा आपण गर्व ठेवायला हवा, प्राऊड फील करायला हवं। कारण हाऊसवाईफ असणं ही काही साधी गोष्ट नाहीये। दिवसभर घराचं करणं, मुलांचं करणं, नवऱ्याचं करणं हा काही जोक नाहीये। त्याला खूप पेशन्स लागतात, खूप मेहनत लागते आणि तेही पगार न घेता। तर त्या स्त्रिया वर्किंग आहे, मी नाही आहे, मग माझ्याकडे कुठून पैसे येणार? तर बचत करायला शिका। स्त्रियांनी ही बचत करायला हवी। आपण बघतोय की आधी जुन्या काळात आपण बघितलं की आपले आजी पणजी काय करायच्या। त्यावेळेस काय होत होतं की त्यांचे पैसे कुठे ठेवायचे तर त्यांच्या जे आपण नऊवारी म्हणतो किंवा साडी म्हणतो, तर त्याला एका त्याच्या शेंड्याला म्हणजे आपल्या साडीच्या पदराला किंवा लुगड्याच्या पदराला ते पैसे असे बांधून ठेवायचे। आणि जेव्हाही त्यांना कुणाला काम पडलं किंवा कुणाला द्यायचं काम पडलं तेव्हा ते पैसे पटकन लगेच काढून द्यायचे। म्हणजे एक चालता बोलता ते एक एटीएम होतं। त्यानंतर आणखी कुठे कुठे आपल्या स्त्रिया पैसे ठेवायच्या किंवा महिला पैसे ठेवायच्या, तर किचन हे त्यांचा हक्काची रूम असायची। म्हणजे किचनमध्ये सहसा बाईशिवाय म्हणजे स्त्रीशिवाय कोणी जात नव्हतं। सो मग तांदळामध्ये, गव्हामध्ये, ज्वारीमध्ये अशा धान्यांमध्ये त्या पैसे साठवून ठेवायच्या। तर ते पैसे त्या अर्न करत नव्हत्या। मग कुठून येत होते पैसे? तर त्या बचत करत होत्या। जे पैसे त्यांना घर चालवण्यासाठी दिले जात होते त्यामध्ये त्या बचत करत होत्या आणि ते पैसे साठवत होत्या। मग थोड्या वेळाने कुणी ब्लाऊजमध्ये ठेवायला लागले, कुणी रुमालामध्ये गुंडाळून ठेवायला लागले, कुणी आपल्या साड्यांमध्ये ठेवायला लागले, कुणी लुगड्यांमध्ये ठेवायला लागले, कुणी कपड्यांमध्ये पैसे ते ठेवायला लागले आणि तीच त्यांची एक बँक झाली होती। आणि जेव्हा कुठे एखाद्या मोठ्या कारणासाठी पैशाची गरज पडायची तेव्हा ती महिला आपले पैसे काढून द्यायची। तर ही तिची बँक सतत तिच्या सोबत असायची। मग तुम्ही म्हणाल हे झालं आजचं, पण आम्ही कशी बचत करायची? तर तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपण स्त्रियांनी बचत कशी करायची, हाऊसवाईफ असूनही बचत कशी करायची। तर पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा की आपलं बजेट डिसाईड करा की आपलं बजेट किती आहे, आपल्या घरचं अर्निंग किती आहे आणि त्या अर्निंगनुसार आपलं बजेट डिसाईड करा आणि त्याच्यावर फर्म राहा की हां एवढं बजेट आहे, मी याच्यात 5% 10% कमी जास्त करू शकते, त्यापेक्षा नाही। मग एकदा बजेट झाल्यावर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की कुठल्या गोष्टी गरजेच्या आहे आणि कुठल्या गोष्टी आपल्याला फक्त हव्याशा वाटतायत। हे डिफरन्शिएट करणं खूप गरजेचं आहे। हे वेगवेगळं करणं खूप गरजेचं आहे की खरंच कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत। साधारणतः 4 गोष्टी आपण गरजेच्या समजल्या जाते। मी त्यात एक आणखी ऍड करेल, ती म्हणजे एक आहे आपल्याला जेवण लागतं म्हणजे अन्न, वस्त्र म्हणजे कपडे, निवारा। आता मोबाईल सुद्धा खूप गरजेचा झालेला आहे, पण त्या मोबाईलमध्ये किती टाकायचं, किती कोणाशी बोलायचं हे सुद्धा आपल्याला डिसाईड करायचं। सो मोबाईल सुद्धा एक आजच्या जगात आवश्यक गोष्ट झालेली आहे। आणि त्याच्यानंतर की आजारपणासाठी आपल्याला एवढे पैसे लागू शकतात
ती सुद्धा एक अमाऊंट वेगळी काढून ठेवायला हवी असं मला तरी वाटतं. हे काढून झाल्यावर जे काही उरतात पैसे ती तुमची बचत झाली, ते तुमचं सेव्हिंग झालं. परंतु आपण गरजेच्या गोष्टी सोडून हव्याशा गोष्टीवर जर पैसे खर्च करत गेलो तर आपली बचत होणार का, आपलं सेव्हिंग होणार का? तर नाही. उदाहरणाने तुम्हाला सांगते. फॉर एक्झाम्पल, आपल्याला जेवण करायचं आहे. आपण साधं वरण भात भाजी पोळी जेवू शकतो. सणावाराला वेगवेगळे पदार्थ गोड घरी बनवू शकतो आणि ते खाऊ शकतो. पण आज मला कंटाळाच आला, आज माझा मूडच नाही आहे, आज मला काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं, आज ना मला काहीतरी असं नॉनव्हेज खावंसं वाटतं. ज्यांना नॉनव्हेज खाण्याची गरज असते त्यांच्याबद्दल बोलते. मी नॉनव्हेज खात नाही, पण त्यांना त्याची आठवण येते आणि त्यावेळेस मग घरी स्वयंपाक न करता, घरचं जेवण न जेवता आपण हॉटेलमध्ये जातो, रेस्टॉरंटमध्ये जातो आणि आपले गरजेपेक्षा खूप जास्त प्रमाणात पैसे खर्च होतात. दुसरं, कपडे. आपण साधी कपडे वापरू शकतो, साधी आणि नीटनेटकी कपडे वापरावे. पण नाही, जर आपल्याला हवं असं वाटण्याच्या कॅटेगरीमध्ये जर आपण गेलो तर नाही, मला ब्रँडेड कपडे हवे. मी साध्या ब्रँडचे कपडे, साधी कपडे वापरतच नाही, मला ना ब्रँडेड हवे. काय गरज आहे? साधी कपडे टिकत नाही का? साधी कपडे चांगली दिसत नाही का? ब्रँडेड मध्ये काय आहे? ते गरजेचं आहे असे नाही. म्हणजे ब्रँड आहे तर काहीतरी त्यात नक्कीच चांगलं असेल, पण ते गरजेचं आहे का? मग गरजेचं नाही तर का पैसे वेस्ट करायचे? थर्ड आहे घर. आपण 1 BHK 2 BHK किंवा साध्या घरात राहू शकतो. पण नाही, मला 3 BHKच हवा आहे, मला 4 BHK हवाच, किंवा मला बंगलोच हवा, किंवा मला रो हाऊसच हवे. हा टास्क कशासाठी? कारण तुमचं जर 1 BHK 2 BHK मध्ये तुमचं सहज राहणं होत असेल तर गरज नसताना 4 BHKची किंवा बंगलोची काय गरज आहे? म्हणजे या गोष्टी हव्याशा. मी याबद्दल बोलत नाहीये की ज्यांचं खूप इन्कम आहे त्यांनी राहावं, पण आपल्या बजेटमध्ये ती गोष्ट बसत नाही आणि तरी त्याचा हव्यास करणं, तर आपली बचत होणार का? नाही. देन आपण जाऊया की बरेचदा मी फिमेलच्या बाबतीत बोलते, स्त्रियांच्या बाबतीत बोलत आहे, तर की त्यांना क्रेज असतं बॅगचं. म्हणजे ज्या पर्स म्हणतो किंवा आपण बॅग म्हणतो की नाही, पर्स न छान असायला हवी, किंवा बऱ्याच जणांना चपला, शूज याचं सुद्धा खूप असतं की नाही ना, ते खूप ब्रँडेड असायला हवे. अरे 200 रुपयापासून तर 2 लाखापर्यंत बॅग्स उपलब्ध आहे, वुमन्स बॅग उपलब्ध आहे. पण आपलं अर्निंग काय आहे, आपलं इन्कम काय, आपल्या घरच्यांचं इन्कम काय आहे आणि त्याची खरंच गरज आहे का, हा विचार करणं फार गरजेचं आहे. तर 50,000ची बॅग घेण्यापेक्षा तुम्ही 5,000ची बॅग घ्या. 50,000 हे खूप जास्त झालं आपल्यासाठी मला वाटते. 5,000ची बॅग घेण्याच्या ऐवजी तुम्ही 500 रुपयाची बॅग घ्या आणि ते उरलेले 4500 रुपये तुम्ही त्या बॅग मध्ये ठेवा आणि श्रीमंत व्हा. कारण 5,000ची बॅग घेऊन तुम्ही फक्त श्रीमंतीचा देखावा करताय, पण तुम्ही श्रीमंत बनत नाही. पण तुम्ही 500 रुपयाची बॅग घेऊन 4500 रुपये त्या बॅग मध्ये ठेवत असाल तर तुम्ही श्रीमंत होता. आणि हेच आहे श्रीमंत बनण्याचं रहस्य. बचत करा. त्याच्यानंतर बरेचदा काय होतं की आपण शॉपिंग करायचं असतं, तर शॉपिंग करताना डिसाईड करा आधी की आपल्याला ऑनलाईन शॉपिंग करायचं आहे का, लोकल मार्केटमधून जाऊ शॉपिंग करायचं आहे. त्यानंतर ऑनलाईनमध्ये पण जी काही वस्तू तुम्हाला घ्यायची आहे किंवा ज्या कुठल्या वस्तू घ्यायच्या आहे त्या ऑनलाईनमध्ये काय प्राइजेसमध्ये उपलब्ध आहे आणि लोकल मार्केटमध्ये काय प्राइजेसमध्ये त्या उपलब्ध आहे, क्वालिटी कशी आहे, या सर्व गोष्टीचा विचार करून तुम्ही त्या गोष्टी खरेदी करा.
की नाही आता मला हे घ्यायचं आहे, लगेच आपलं मोबाईल घेतला, काढलं आपलं ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा एक्सेट्रा एक्सेट्रा, खूप साऱ्या ऑनलाईन वेबसाईट्स आहेत परचेसिंगच्या, शॉपिंगच्या. पण लोकल मार्केटमध्ये त्याची प्राइस काय आहे, मग त्याचं कंपॅरिझन करून ती वस्तू खरेदी करा, म्हणजे तुमचा फायदा होईल. एखादी वस्तू लोकल मार्केटमध्ये 1000 रुपयाची असेल, ऑनलाईनमध्ये ती 900 रुपयाची असेल, तर ऑनलाईन खरेदी करा. एखादी वस्तू ऑनलाईनमध्ये 1000 रुपयाची असेल, लोकल मार्केटमध्ये 900 रुपयाची असेल, तर लोकल मार्केटमधून खरेदी करा. सेकंड, आपल्याला गरज नसलेल्या वस्तू, आपण बरेचदा मार्केटमध्ये जातो आणि गरज नसलेल्याही वस्तू घेतो, किंवा ऑनलाईन शॉपिंग करताना एक बघायला जातो आणि खूप वेगळंच काय दिसतं आणि ते आवडतं म्हणून आपण घेतो. पण गरज नसताना कुठलीही वस्तू खरेदी करू नका. बऱ्याच जणांना बरेच वेळेस काय होतं ना की सेकंड हँड वस्तू सुद्धा खूप छान मिळतात. फर्निचर्स वगैरे झालं, सेकंड हँड फर्निचर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीत उपलब्ध असतं. काय हरकत आहे आपण घेतला तर. त्यानंतर इको फ्रेंडली वस्तू, इको फ्रेंडली आपलं घर करा. आपल्या घरी कमी इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करणाऱ्या वस्तू घ्या. सोलर पॅनल लावा, त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटीचं जे काय बिल येईल त्याचा खर्च आपल्याला येणार नाही. घरात आपल्या किचन गार्डन तयार करा, म्हणजे आपल्याला बाहेरील भाजीपाला घ्यायचं काम पडणार नाही. तर आपण घरीच छान किचन गार्डन, हिरवगार पण दिसेल, आपल्याला पण छान वाटेल आणि आपल्याला फ्रीमध्ये सगळं भाज्या पण मिळतील. ज्यांच्या घरी अंगण आहे त्यांनी अंगणात भाजी पेरा. चांगलं ऑर्गॅनिक तुम्हाला पदार्थ खायला मिळेल, भाजीपाला खायला मिळेल आणि पैशाची बचत होईल, ती वेगळीच, नाही का. तर बऱ्याच जणांचं काय असतं की आपण जसं बोललो की बाहेरून जेवण मागवायचं. नाही बाबा मी खूप दमले आता, नकोच बाहेरून. कशाला बाहेरून, दमली आहे ना, वरण भात टाका, मस्त खिचडी बनवा. कारण तुम्हाला एकदा का सवय लागली ना की बाहेरचं खाण्याची, तर ती सवय तुमची वाढत जाते. आणि बाहेरचं खायचं म्हटलं तर पैशाचा नुसता अपव्यय. म्हणजे तुम्ही चला हे सेलिब्रेट करायचं आहे, चला बाहेर खाऊया, आज काय आहे उद्या काय आहे, ते मिळत जाते एक रिझन. कसे तुमचे 2-3 हजार रुपये जाते तुम्हाला लक्षातही येत नाही. आणि पैसे तर जातातच, शिवाय तिथं मसालेदार, तिथलं हायजेनिक असतं नसतं, काय त्यांनी मिक्स केलेलं असतं, ते खाऊन आपली हेल्थ पण बिघडवायची आणि त्यानंतर डॉक्टरकडे पैसे द्यायचे ते वेगळेच. सो हे करण्यापेक्षा जे काही पदार्थ आहेत की ते हॉटेल्समध्ये छान तुम्हाला आवडतात, ते घरी बनवण्याचा प्रयत्न करा. पहिल्यांदा नाही बनणार, दुसऱ्यांदा नाही बनणार, पण हळूहळू ती बनेल. म्हणजे मी माझं सांगते, मला पण खूप काही बनवता येत नाही, पण मी प्रयत्न करते घरी बनवण्याचा. आणि आपल्या मुलांसाठी ते फार गरजेचं आहे, आपल्या घरी जे वृद्ध आहे त्यांच्यासाठी गरजेचं आहे आणि आपल्यासाठी सुद्धा ते खूप गरजेचं आहे. सो हेल्दी खा. कसं आहे ना, पैशाची बचत आपण या गोष्टीतून करत असतो. या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण अंगीकारल्या तर आपली बचत होईल. आणि ती बचत, कारण पैसा काय म्हणतो, आज तू मला वाचव, मी उद्या तुला वाचवेन. सो हा मंत्र नेहमी लक्षात ठेवा की पैसा म्हणतो तू आज मला वाचव, मी उद्या तुला वाचवे. हा मंत्र लक्षात ठेवा आणि पैशाची बचत करा. आणि जे काय हाऊसवाईफ तुम्हाला वाटतं, आता आपण जसं किचनचं बघितलं, खाण्याचं बघितलं की आपण हळूहळू पदार्थ काय सांगू, तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस करता करता एवढे सुंदर पदार्थ, कारण कुणाकुणाला खूप सुंदर पदार्थ बनवता येतात, त्यांच्या हाताला एक टेस्ट असते, पण कंटाळा असतो. तो कंटाळा दूर करून जर तुम्ही स्वतः बनवायला गेले, तुमच्या घरच्यांची हेल्थ आणि का ना तुमची टेस्ट कुणाला आवडली, तुम्हाला ऑर्डर्स यायला लागतील, तुमचा तो व्यवसाय सुरू होईल आणि तोही घरच्या घरी, आणि तुम्हाला आणखी इन्कम तुमचं वाढायला लागेल. सो स्मार्ट बना, स्मार्ट हाऊसवाईफ बना. कारण एक स्मार्ट हाऊसवाईफ आपलं घर खूप पुढे नेऊ शकते. जर हाऊसवाईफ स्मार्ट नसेल तर घराचं काहीही खरं नाही.
पण जर हाऊसवाईफ स्मार्ट असेल तर 101% घर पुढे जातं, यात शंका नाही. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला आणखी कुठल्या विषयावर व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.